हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप मजेशीर असं टेस्टी रेसिपी करणार आहोत। लहान मुलांना खूप आवडणारा हा पदार्थ आहे सोयाबीन कबाब। हे तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। सोयाबीन कटलेटसाठी इथे मी काही सोयाबीन घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकून ते थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे। हे आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचे फुलण्यासाठी आणि ते पाणी थंड करून घ्यायचे। इथे आपण वाटण तयार करून घेऊयात। इथे मी 2 छोटे कांदे घेतलेले ते कट करून घेतलेले आहेत। 2 साध्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर। आता हे सर्व इथे एक मिक्सरचं भांडा घेते, त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचे। हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। इथे थोडं जाडसर वाटून घेतलेले। आता आपल्याला काय करायचे आहे, सोयाबीन आहे हे छान फुलले गेले आहेत। आता हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घेतलेले आहे। आता ह्याच्यातलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचे। पूर्ण दाबून दाबून त्याच्यातलं सर्व पाणी काढून आपल्याला ते घ्यायचे आणि हे सर्व सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, जेवढं शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला ते वाटून घ्यायचे। इथे सर्व सोयाबीन आणि वाटण एकत्र वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथे सर्व बॅटर काढून घेतलेले। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून घेणार आहोत। 2 चमचा इथे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकून घेऊयात, हळद आणि मसाला तुम्हाला कसं तिखट हवे की कमी तिखट हवे त्यानुसार तुम्ही मसाला टाकून घ्या। आणि इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे। सोयाबीन वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे। पाणी टाकलं तर आपलं तो बॅटर आहे तो पूर्ण पातळ होऊन जाणार आहे आणि आपल्याला पातळ नको, असं तो घट्टच हवे, त्यासाठी आपल्याला पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। हे ते बघा मस्त आपण मिक्स करून घेऊयात। इथे बघा पूर्ण बॅटर आपण मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, इथे तेल घेतले थोडं, मी ते हाताला लावून घेणार आहे आणि माझ्याकडे एक पेन्सिल आहे। तुमच्याकडे पेन्सिल नसेल, एखादी स्टिक असेल तर ती घ्यायची आणि तिला असं ते लावून घ्यायचं आहे। छान असं त्याला सेट करायचे रोल। वरतून पुन्हा तेलाचा थोडासा हात लावायचा आणि त्याला सेट करून घ्यायचं। आणि इथे बघा इझिली पेन्सिल निघून जाते आणि इथे आपला कबाब तयार आहे। असे एक एक करून आपल्याला तळून घ्यायचे। चांगला गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण कबाब सोडून घेऊया। एक एक करून आपल्याला ते सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये। किती छान रंग यायला लागलेला आहे। आपण हे 2 काढून घेऊयात आणि उरलेले 2 अजून थोडे फ्राय करूयात। असे करून आपण सर्व कबाब फ्राय करून घेऊयात। इथे मस्त टेस्टी असे सोयाबीन कबाब तयार झालेले आहेत। खूप मस्त झालेले आहेत, क्रंची आणि आतमध्ये खूप सॉफ्ट असे आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।